आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट अँड लॉस. त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आहे 32. फर्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हणते. फ्रॉम अ होलसेलर संतोष बॉट अ 400x for rupees 1500 and spent rupees 300 on a transport. 15x fell down and broke and he sold the rest at a rupees 5 each. And did he make a profit or loss and how much? काय सांगितलेलं आहे, संतोष नावाचा एक व्यक्ती आहे, ठीक आहे. त्यानं काय केलं की होलसेलमधून, होलसेलचं जे दुकान असते किंवा आपण त्याला पोल्ट्री फॉर्ममध्ये, कारण की इथे एक्सची गोष्ट झाली म्हणजे पोल्ट्री फॉर्ममधून काय केलं त्यानंतर 400 एग्स विकत घेतलेलं आहे, ठीक आहे. किती रुपीजला घेतले टोटल एग्स, तर 400 एग्स घेतले त्यांनी 1500 रुपीजला, म्हणजे 1500 रुपयाला त्यांनी विकत घेतले. त्याच्यानंतर 1500 रुपयाचे आपले एग झाले, ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे, स्पेंड रुपीज 300 ऑन ट्रान्सपोर्ट. आता त्या पोल्ट्री फार्मपासून तर त्याच्या घरापर्यंत किंवा दुकानापर्यंत आणण्यासाठी त्याला 300 रुपये खर्च आला ट्रान्सपोर्टचा, ओके. तर आणता काय झालं, तर काही एग्स फुटले, म्हणजे आपण काय म्हटलं आहे त्याला, तर 15 एग्स फेल डाऊन, म्हणजे ते खराब झालेले आहे. 50 एग्स काय झाले कितीपैकी, तर 400 पैकी 50 एग्स आपले खराब झाले मध्ये. आणि राहिलेले किती राहिले, तर 400मधून आपण सिम्पली मायनस करूया 15ला, म्हणजे किती राहिले, तर आपले 315 राहिले. म्हणजे 315 एग्स त्यांनी काय केलं सिम्पली, तर 5 रुपीजला विकलेले आहेत. तर आपल्याला हे सांगायचं आहे की त्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झालेला आहे आणि कितीनं झालेला आहे, ओके. बघूया पहिले गिवनमध्ये काय काय आपलं, तर कॉस्ट प्राईस ऑफ 400 एग्स, बरोबर आहे. 400 एग्स घेतले होते आपले त्याने, त्याची प्राईस होती 1500. त्यानंतर ट्रान्सपोर्ट चार्जेस किती आहे, 300 रुपीज त्याचा ट्रान्सपोर्ट चार्ज. तर सगळ्यात पहिले 400 एग्स रुपीज किती झाले, तर आपले 1500 प्लस 300 ट्रान्सपोर्ट चार्ज, म्हणून आपण या दोघांची काय केली तिथे ॲडिशन केलेलं आहे. 1500 प्लस 300 म्हणजे किती आला, 1800 आहे. आता त्यातले आपले किती झाले, तर 400 पैकी 15 एग्स हे खराब झालेलं आहे, म्हणून आपण इथं 400 मायनस केलं आहे 15. तर आपल्यानंतर ते 350 एग्स राहिले. आणि आपण 1 एग कितीला विकलं आहे, तर 5 रुपीजला. असे आपल्याकडे किती एग्स आहेत, तर 350 एग्स आहे. तर सिम्पली आपण काय करणार आहे, तर 350 मल्टिप्लाय बाय करणार आहे 5, ठीक आहे. तर आपला आन्सर तर 1750. आणि टोटल खर्च तर आपला किती आला, 1800 आला. एवढं तर आपला प्राईस झाला आहे. याचा अर्थ आपल्याला काय झालं, तर इथे लॉस झालेला आहे. किती रुपीजचा, तर 15 रुपीजचा आपल्याला लॉस झालेला आहे, ओके. बघून घ्या कसं लिहायचं आहे याला. सेलिंग प्राईस ऑफ द 350 एक्स किती होती आपली, तर 5 रुपीजने आपण एक विकलेला आहे, बरोबर. म्हणून 350 मल्टिप्लाय करायचा 5ला. तर आपलं आन्सर ते 1750 रुपीज. आता टोटल कॉस्ट प्राईस इज अ ग्रेटर दॅन द सेलिंग प्राईस. का म्हटलं, कारण की आपली ॲक्च्युअल प्राईस जी होती, आपण खर्च किती रुपये केला, 1800 रुपये खर्च केला, आणि आपल्याला वापस किती मिळालं, फक्त 1750. म्हणजे आपल्या इथं फायदा नाही, नुकसान झालेलं आहे ना, म्हणून आपण त्याला लॉस म्हटलं आहे. किती रुपयेचा लॉस झाला आपला, ते आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. म्हणून ते लॉसचा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. लॉस इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस सेलिंग प्राईस, ठीक आहे. म्हणजे कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. आता कॉस्ट प्राईस आपली 1800 आहे, सेलिंग प्राईस आपली 1750 आहे, आणि आपल्याला लॉस झालेला आहे 50 रुपीजचा. सेकंड क्वेश्चन बघूया. Abraham bought a goods worth 15,000 and spent rupees 7,000 on transport. If he sold the goods for rupees 65,000 and did he make a profit or loss and how much? Okay. अब्राहम नावाच्या व्यक्तीने काय घेतलेलं आहे, तर काहीतरी सामान विकत घेतलं, ठीक आहे. ते किती रुपयाला घेतलं, तर 50,000 रुपये विकत घेतलं आहे. तर त्याला त्या सामानाला किंवा आणायसाठी त्याला खर्च किती आला, तर 7,000 हा ट्रान्सपोर्ट खर्च झालेला. आणि त्यांनी ते विकलं किती रुपयाला म्हणते, तर ते विकलेलं आहे. तर आपल्याला याच्यात सांगायचं की त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला, ठीक आहे. आता विकत घेतलं 50,000ला आणि ट्रान्सपोर्ट खर्च आला आपला 7,000, म्हणजे किती झाले, 50,000 आणि 7,000 हे झाले आपले 57,000, म्हणजे 57,000 टोटल झालं, ठीक आहे. आणि त्यांनी हे पूर्ण सोल्ड केलं, म्हणजे विकलं. किती रुपयात विकलं त्याने, 65,000ला, म्हणजे याचा त्याचं काय प्रॉफिट झालेलं आहे ना, ओके. हे आपल्याला इथे दिसलं. आता जरा बघूया आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण त्याला दाखवावं लागेल कसं लिहायचं, ओके. फर्स्ट कॉस्ट प्राईस किती आपली 50,000 रुपीज झालेली आहे कॉस्ट प्राईस. ट्रान्सपोर्ट चार्जेस किती आपले 7,000, हे गिवन झालं आपलं, बरोबर. आता 50,000 प्लस करावं लागेल ना आपल्याला, म्हणून
टोटल प्राईस फॉर बाईंग गुड्स इक्वल टू कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स प्लस ट्रान्सपोर्ट कॉस्ट. ठीक आहे, म्हणजे कॉस्ट प्राईस किती होती 50,000 होती, ट्रान्सपोर्ट चार्ज होता 7,000, म्हणजे टोटल रुपीज किती झालं तर आपले 57,000. ठीक आहे. त्यानंतर सेलिंग प्राईस ऑफ गुड्स किती होते आपल्या, तर आपण विकले किती रुपयाला, तर ते विकले 65 रुपीजला, विकले आपण 65,000 रुपीजला. आता सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन द टोटल प्राईस, बरोबर आहे. सेलिंग प्राईस ही जास्त आहे कशापेक्षा, तर कॉस्ट प्राईसपेक्षा, म्हणून आपल्याला काय झालं तरी ते प्रॉफिट झालं सिम्पली. मग आता प्रॉफिट झाला तर आपला फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईसचा, म्हणजे 65,000 मायनस करायचं आपल्याला 57,000, म्हणजे आपल्याला 8,000चा काय झालं तर आपल्याला प्रॉफिट झालेला. अजित कौर बॉट अ 15 kg sacks of the sugar for rupees 1,715, but sugar prices fell and she had to sell it at 32 per kg, and how much loss did he incur? ओके, अजित कौर नावाचं काय दिलं त्याला व्यक्ती दिला, त्यानं काय केलं 50 किलोचं एक पोतं विकत घेतलं म्हणते साखरेचं. ओके, आणि अचानक काय झालं तर साखरची प्राईज घसरलेली आहे. ते जे साखरचं पोतं आहे त्यांनी किती रुपयाला विकत घेतलं म्हणते, तर त्यांनी ते विकत घेतलं 1750 रुपये, म्हणजे 1,750 रुपीजला विकत घेतलं. आणि अचानक काय झालं की साखरची प्राईस कमी झाली, म्हणून त्याला काय करायला लागलं, तर त्यांनी ते केलं 32 रुपीज पर kgनं साखर विकणं सुरू केलं. म्हणून इथं काय झालं तर त्याला झालेला आहे लॉस. तर आपल्याला लॉस फाइंड आउट करायचा कितीचा. कॉस्ट प्राईस आहे आपली 15 kg शुगर किती आहे 1,750 रुपीजची, आणि सेलिंग प्राईस ऑफ 1 kgची किती सांगितली आपल्याला 32 रुपीज पर kg म्हटलं, बरोबर. म्हणून आपण सिम्पली करणार आहे सेलिंग प्राईस इज 15 kg शुगर, म्हणून केलं 15 मल्टिप्लाय बाय 32, तर आपलं आन्सर येते 1,600. म्हणजे आपल्याला काय झालं लॉस झाला, कारण की आपण विकत घेतलं किती रुपयाला 1750ला आणि विकलं कितीला 1600ला, म्हणजे आपला काय झालं लॉस झाला ना. मग लॉस किती झाला ते काढायचं, म्हणून लॉस इक्वल टू टोटल कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस, 1,750 मायनस 1,600, म्हणजे आपला आन्सर किती आला 150चा आपला झालेला आहे. बघा, कुसुमताई बॉट 18 कुकर्स ॲट ₹700 इच. 80 कुकर विकत घेतल्यामध्ये एका कुकरची प्राईस दिली आहे 700 रुपये, आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट ₹1,280, आणि ट्रान्सपोर्टचा कॉस्ट आहे म्हणते 1,280 रुपीज. इफ शी वॉन्ट टू अ प्रॉफिट ऑफ 18,000 व्हॉट शुड बी अ सेलिंग प्राईस पर कुकर. आता बघा, त्यांनी 80 कुकर विकत घेतल्या म्हणते, पर कुकर प्राईस दिलेली आपण 700 रुपीची, म्हणजे एक कुकर आपल्याला 700 रुपयाला विकायचा म्हणते. आणि ट्रान्सपोर्टचा खर्च किती झाला आपला, तर 1,280 रुपये झाला. जर त्यांना प्रॉफिट जर आपल्याला त्याच्यावर कमवायचं असेल 18,000 रुपयाचा, तर त्यांना ते कुकरची प्राईस म्हणजे जी सेलिंग प्राईस आहे कुकरची ते किती ठेवावं लागेल हे आपल्याला इथे विचारलं आहे. आता गिवनमध्ये सगळ्यात पहिले काय येणार आहे आपला कॉस्ट प्राईस ऑफ द 1 कुकर, ते किती आपली 700 रुपीज आहे, बरोबर. कॉस्ट प्राईस ऑफ द 18 कुकर किती घेतलं, मग आपण सिम्पली ते काढावं लागेल ना, म्हणजे किती रुपयाला त्यांनी विकत घेतले, तर म्हणून 700 रुपीजला आपण पर कुकर विकत घेतला, असे आपण 80 घेतलेत, म्हणून 700 मल्टिप्लाय बाय 80, तर आपला आन्सर आलं 56,000. म्हणजे आपण 80 कुकर 700 रुपयानं विकत घेतले, तर आपले टोटल प्राईस झाली 56,000 झालेली आहे. ओके, त्याच्यात आपल्याला अजून ट्रान्सपोर्ट चार्जसुद्धा ॲड करायचा आहे, म्हणजे 56,000 प्लस करायचं आपल्याला 1,280ला, तर आपली टोटल प्राईस होते 57,280 रुपीज. ओके, हे झाले आपली टोटल प्राईस. आता आपल्याला सांगितलं आहे की याच्यावर आपल्याला 18,000 फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, आता इथे काय आपलं सिम्पली तर प्रॉफिटच झालेला आहे, प्रॉफिट पाहिजे आपल्याला 18,000चा. ठीक आहे, म्हणून आपण फॉर्म्युलासुद्धा प्रॉफिटचा वापरणार आहे. सेलिंग प्राईस मायनस टोटल कॉस्ट प्राईस घेतलेली आहे. ठीक आहे, मग आता टोटल कॉस्ट प्राईस किती आहे 57,218 आहे, आणि प्रॉफिट पाहिजे आपल्याला किती रुपीजचा 18,000 रुपीजचा. मग या दोघांची किती ॲडिशन, म्हणजे आपला आन्सर किती येते 57,218 प्लस 18,000 घ्यायचं ना आपल्याला, तर आपला टोटल आन्सर येते 75,208 रुपीज. ठीक आहे, म्हणजे सेलिंग प्राईस ऑफ द 18 कुकर इज 75,208 रुपीज. म्हणजे एक कुकर आपण कितीला विकणार आहे, तर आपल्याला सिम्पली काय करावं लागेल इथं 75,280 आणि याला डिवाइड करायचं 80. ठीक आहे, म्हणजे 0 कॅन्सल होऊन जाईल आपल्या इथे, आणि याला 8ने आपण डिवाइड केलं तर आपला आन्सर किती येणार, तर 941 येते. म्हणजे आपण कुकरची प्राईस किती ठेवणार आहे, तर 941 रुपीज पर कुकर आपले काय येणार तर प्राईस येणार आहे. ठीक आहे, चला फिफ्थ बघूया.
इंद्रजीत बॉट अ 10 रेफ्रिजरेटर ॲट रुपीज 12,000 इच. 10 रेफ्रिजरेटर विकत घेतल्या, म्हणजे फ्रीज विकत घेतले प्रत्येकाची, म्हणजे एका फ्रीजची किंमत दिलेली आहे 12,000 रुपये. अँड स्पेंड 5,000 ऑन द ट्रान्सपोर्ट. 12,000चा एक फ्रीज विकत घेतलेला आहे, प्लस त्याच्यात 5,000 काय घेतला आहे, ट्रान्सपोर्ट चार्ज घेतलेला आहे. फॉर हाऊ मच शुड ही सेल इच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ 20,000. आता आपल्याला प्राईज अशी ठेवायची आहे फ्रीजची की जेणेकरून त्याचा फायदा किती झाला पाहिजे, तर 20,000 रुपीजचा फायदा झाला पाहिजे. ओके, बघू आता कॉस्ट प्राईज ऑफ द वन रेफ्रिजरेटर किती सांगितली आहे, तर 1,000. बघा, कॉस्ट प्राईज ऑफ वन रेफ्रिजरेटर किती सांगितले आपण, 12,000 घेतले. ठीक आहे, 12,000 रुपीज सांगितले. त्यानंतर ट्रान्सपोर्ट चार्ज किती होता आपला, तर तो होता 5,000. सगळ्यात पहिले तर आपण 10 रेफ्रिजरेटर आहे आपले आणि 12,000 पर आहे, म्हणून आपण त्याला सिम्पली मल्टिप्लाय केलं, 12,000 मल्टिप्लाय 10, तर आपला आन्सर किती आलं, 1,20,000 रुपीज. क्लिअर आहे. त्यात आपल्याला ॲड करावं लागेल ट्रान्सपोर्ट चार्ज, म्हणून आपलं झालं 1,25,000. ओके, कारण की आपण ट्रान्सपोर्ट चार्ज त्यात ॲड केला. आणि आपल्याला सांगितलं की प्रॉफिट आपल्याला पाहिजे कितीचा, 20,000चा, म्हणून आपण इथं प्रॉफिटचाच फॉर्म्युला यूज करणार आहे. प्रॉफिट इक्वल टू ₹20,000. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला आपला सेलिंग प्राईस मायनस टोटल कॉस्ट प्राईस दिलेली आहे. क्लिअर आहे. मग आता फॉर्म्युलासर व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. सेलिंग प्राईस आपली किती आली, 1,25,000 रुपये झाली, प्लस प्रॉफिट कितीचा घ्यायचा आपल्याला, तर 20,000चा घ्यायचा, म्हणून आपण ॲड केला आहे 1,25,000 प्लस 20,000. तर आपला आन्सर येते 1,45,000 एवढा येते. ठीक आहे, म्हणजे सेलिंग प्राईस ऑफ द 10 रेफ्रिजरेटर इज 1,45,000. क्लिअर आहे. आता आपल्याला काढायचं आहे की वन रेफ्रिजरेटरची प्राईस किती येईल. आता हे टोटल प्राईस किती झाली, 1,45,000 झाली आपली. क्लिअर आहे. त्याला आता सिम्पली डिवाईड करायचं आहे 10. 0 कॅन्सल. इथं व्हॅल्यू किती राहील आपली, इथं आता व्हॅल्यू आपली 1,45,000. ठीक आहे, म्हणजे आपण एक रेफ्रिजरेटर किती रुपयाला विकणार आहे, तर 14,500ला वन रेफ्रिजरेटर विकणार आहे आपला. ठीक आहे, जर आपल्याला 20,000 प्रॉफिट पाहिजे. ललिताबाई अ स्वॉट अ सीड्स ऑफ वर्थ ₹13,700. ललिताबाई नावाची एक व्यक्ती सांगितलेली, त्यांनी शेतात काय केलेली आहे, तर बियाणे आपले रोवलेले, म्हणजे टोपणी करतात ना ते. आता त्याची प्राईस किती झाली, तर सिम्पली 13,700, म्हणजे 13,700 रुपये झालेले म्हणते. अँड शी हॅड द स्पेंड 5,300 अँड द फर्टिलायझर अँड द स्प्रे. आणि त्यांनी काय केलं आहे, तर 5,300 रुपये कशासाठी, जे शेतात खतं वगैरे लागतात, म्हणजे फर्टिलायझर्स, त्यानंतर जे आपण फवारणी वगैरे करतो त्याच्यावरती खर्च केलेला आहे 5,300 रुपये, बरोबर. अँड 7,160 ऑन अ लेबर. आणि जे आता शेतात आपण नांगरणी केलेली आहे पहिले, किंवा आपण जे पेरणी करतो शेतात, तर त्यासाठी जे लोक आपल्या इथं काम करतात, तर त्यांची जे मजुरी होते, म्हणजे लेबर जे आपण म्हटलं आहे, तर त्यांना किती दिले आहेत त्यांनी, तर 7,160 रुपये दिलेले आहे. इफ अ वन सेलिंग हर on selling her produced and she earned 35,400 and what was the profit or loss. आता ते जे बियाणं त्यांनी शेतात पेरलं, तर काही महिन्यानंतर, 2-3 महिन्यानंतर जे नवीन बियाणं आपल्याकडे आलं, म्हणजे जे धान्य वगैरे आलेलं आहे, तर ते त्यांनी काय केलं, तर मार्केटला जाऊन विकलं आणि त्यांना टोटल पैसे किती आले, तर 35,400 एवढे पैसे आले. आपल्याला हे सांगायचं आहे या सर्वांची टोटल करून की त्यांना प्रॉफिट झाला आहे की लॉस झालेला आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले कॉस्ट प्राईस ऑफ सीड, म्हणजे जे बियाणं आपण शेतात लावणार आहे, तर ते किती रुपयात झालं होतं, 13,700, म्हणजे 13,700 रुपीजचं झालं होतं, बरोबर. त्यानंतर कॉस्ट प्राईस ऑफ द फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड. फर्टिलायझर आणि पेस्टिसाईडची प्राईस किती होती, तर 5,300 रुपीज होते. ठीक आहे. त्यानंतर जे मजूर लागले होते, म्हणजे लेबर म्हटलं तर आपण, ते किती लागले होते, 7,116 लागले. ठीक आहे. त्यानंतर या सर्वांची करायची आपल्याला टोटल, कोणते, सीड्स प्लस फर्टिलायझर प्लस लेबर, तर आपला आन्सर किती येते, इथं 26,116 येते. ओके. आता सेलिंग प्राईस किती आपली, 35,400 आहे, म्हणजे इथं आपल्याला काय झालं, तर प्रॉफिटच झालेलं आहे, कारण की आपलं हे टोटल ॲडिशन किती झालं, तर 26,160 झालं आहे, बरोबर आहे. आणि आपण हे विकलं किती रुपयाला होतं, तर 35,400ला विकलं होतं, म्हणजे इथे आपला काय झालं, तर सिम्पली प्रॉफिट झालं. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला आपला होतो सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे. सेलिंग प्राईस किती होती आपली, 35,400 रुपीज, त्यातून मायनस करणार आपण 26,160 रुपीज,
म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती रुपये झाला, 9240 रुपीजचा काय झाला आहे तर ललिताबाईला प्रॉफिट झालेला. बघ प्रॅक्टिस सेट नंबर 33 बघा. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो आपल्याला की मगनलाल बॉट अ ट्राउझर फॉर ₹400 अँड द शर्ट ₹200. मगनलाल नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी काय घेतलं आहे, ट्राउझर विकत घेतला आहे ₹400 आणि शर्ट विकत घेतला आहे ₹200 अँड सोल्ड देम ₹448 अँड 250 रिस्पेक्टिव्हली. काय सांगितलेलं आहे की त्यांनी जे ट्राउझर विकत घेतलं होतं पहिले ₹400, ते दुसऱ्याला किती रुपयाला विकलं तर ₹448 विकलं आहे. आणि शर्ट विकत घेतलं होतं 200ला, तर ते विकलेलं आहे ₹250 असं म्हणणं आहे त्याचं. ठीक आहे. आता आपल्याला सांगायचं की विच दिस अ ट्रान्झिशन वॉज अ मोर प्रॉफिटेबल. आता ट्राउझरचं जास्त प्रॉफिट झालेलं आपल्याला की शर्टचं प्रॉफिट जास्त झालं हे आपल्या इथे फाइंड आउट करायचं. आता कॉस्ट प्राईस ऑफ ट्राउझर किती आपली तर ती 400. सेलिंग प्राईस ऑफ ट्राउझर किती होती आपली ₹448 घेतली. पहिले होती आपण विकत घेतली त्यावेळेला होती ₹400 आणि दुसऱ्याला ज्या वेळेला विकली आपण तर ते होती आपली ₹448. बरोबर आहे. त्यानंतर आता किती आलं आपलं प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस घेतला आपण कॉस्ट प्राईसला, म्हणजे आपला किती येणार तर 448 मायनस 400 म्हणजे कितीचा प्रॉफिट झाला आपल्याला समजायच्यात तर 48चा झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर लेट मगनलाल मेक X% ऑफ प्रॉफिट. X% ऑफ प्रॉफिट घेतला ऑन अ सेलिंग ट्राउझर्स. ओके, म्हणून आपण इथं व्हॅल्यू काय घेतली तर X अपॉन घेतली 100. बघा आता X अपॉन घेतलेले व्हॅल्यू आपण 100 इक्वल टू 48/400. क्लिअर आहे. आता सिम्पली काय करायचं आपण तर पर्सेंटेज फाइंड आउट करू, म्हणून आपण 48 अपॉन घेतलेल्या व्हॅल्यूची 400 आणि त्याला मल्टिप्लाय केला आपण 100ने. क्लिअर आहे. 20 कॅन्सल 20 कॅन्सल. आता इथे राहिला आपला 4, म्हणून 4 1 जार 4. ओके, 4 कॅन्सल झाला आपला, म्हणजे 4 1 जार 4, 4 2 जार 8 येतो आणि परत 4 1 जार 4. ठीक आहे. आता व्हॅल्यू काय आली आपली इथे तर 48/400 आहे, त्याला मल्टिप्लाय करता आपल्याला 100ने. ठीक आहे. सिम्पली आपण काय करू शकतो की 48 मल्टिप्लाय बाय 400 करू शकतो. ठीक आहे. ही थोडी लॉंग मेथड आहे आपली. बघा त्यापेक्षा इझी मेथड, आता ही जी आहे थोडी लॉंग मेथड आहे. ओके, त्यापेक्षा आपण इझी सॉल्व करू शकतो. कसं तर इथे बघा 48/400 आहे, मल्टिप्लाय बाय 100 आहे. ठीक आहे. इथे सिम्पली काय करू आपण तर 20 कॅन्सल 20 कॅन्सल, म्हणजे व्हॅल्यू काय राहिली तर फक्त आपली 400/4ची. क्लिअर आहे. आता याला डिवाइड करायचं, सिम्पली 4 1 जार 4, 4 2 जार 8, म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 12. त्याच्यानंतर आता सेकंड आहे आपलं कॉस्ट प्राईस ऑफ द शर्ट. आता हे तर आपण काय केलं तर ट्राउझरची केलेली आहे, म्हणजे आपलं आन्सर आलं 12%चं. ठीक आहे. आता आपण फाइंड आउट करणार आहे कशाची तर कॉस्ट प्राईस ऑफ द शर्टची. कॉस्ट प्राईस ऑफ शर्ट किती होतं 200 दिली होती. सेलिंग प्राईस ऑफ शर्ट किती होती तर आपण विकताना कितीला विकली आहे, 200 रुपयाची शर्ट आपण 250ला विकली आहे, म्हणजे याच्यातसुद्धा आपला प्रॉफिटच आहे. किती रुपयाचा प्रॉफिट झाला आपला 15 रुपीजचा. इथे सुद्धा तेच केलेलं आहे आपण की इथे Y/100 अशी व्हॅल्यू घेतलेली आहे इक्वल टू 50 रुपये फायदा झाला म्हणून 15/200 आणि मल्टिप्लाय बाय 100ने. हे तेच मेथड आपण इथे यूज करणार आहे की कशी 15/200 मल्टिप्लाय बाय 100, 0 0 कॅन्सल. ओके, आता 15 डिवायडेड बाय इथे राहिला आपला 2चा. क्लिअर आहे. आता 2च्या टर्ममध्ये 15 तर येणार नाही आपला, बरोबर, म्हणून आपण घेतला आहे 2 1 जार 2, 2 2 जार, इथे येईल आपला 4, इथे येईल 1 इथे. ठीक आहे. तर आपला आन्सर किती आलं तर इथं 25% आलेला आहे. ठीक आहे. हेच आपल्या इथं काढायचं. सेकंड बघा, Ramrao bought a cupboard for ₹4,500 and sold it as a ₹4,950. And Shamrao bought a sewing machine ₹3,500 and sold it at a ₹3,920. And whose transition was more profitable? बघ, रामराव नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे की त्यांनी कबड विकत घेतलेलं आहे. ठीक आहे. कबड विकत घेतलं आहे किती रुपयाला, दुकानातून विकत घेतलं 4,500 रुपयाला, म्हणजे 4,500 रुपीजला. आणि दुसऱ्या व्यक्तीला किती रुपयाला विकलं ते तर 4,950, म्हणजे 4,950ला विकलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शामराव नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं तर स्विंग मशीन घेतलं, म्हणजे जे आपण शिलाई मशीन म्हणतो त्याला, ते विकत किती रुपयाला घेतली 350 रुपयाला, म्हणजे 3,500 रुपीजला घेतली. आणि दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे 3,920 रुपीजला, म्हणजे 3,920ला विकलेली आहे. आपल्याला हे सांगायचं आहे की दोघांपैकी पर्सेंटेज कोणाचं जास्त प्रॉफिटेबल आहे. ओके, फर्स्ट कॉस्ट प्राईस ऑफ द कपबोर्ड किती आपली तर
4,500 आहे आणि सेलिंग प्राईस ऑफ कोबोर्ड किती आहे 4,950 रुपीजचा आहे. म्हणजे प्रॉफिट किती होतं आपला तर 450 रुपीजचा काय झालं आहे त्याच्यावर प्रॉफिट झालं आहे. म्हणून आपण इथं काय करणार प्रॉफिट आपला किती झाला होता 450 रुपीजचा बरोबर आहे. म्हणून आपण याला 415 अपॉन कितीचं विकत किती घेतला होता 450 म्हणजे 4,500 म्हणजे 4,500 रुपये. त्याला मल्टिप्लाय करू आपण याला 100ने 20 कॅन्सल इथे व्हॅल्यू किती राहील तर आपली 415 डिवायडेड बाय 45 बरोबर. 45 वन जा 45 45 वन जा 45 म्हणजे व्हॅल्यू इथे 10%ची. म्हणजे यांना प्रॉफिट कितीचा आपला तर 10%चा आहे. ठीक आहे. आता बघूया आपण शामरावचा प्रॉफिट. कॉस्ट प्राईस ऑफ द सेविंग मशीन किती आहे 3,500 आणि सेलिंग प्राईस किती आपली तर 3,920 रुपीजची आहे बरोबर. मग प्रॉफिटच झालेलं आहे ना. मग प्रॉफिट किती रुपयाचं झालं आहे तर आपल्याला 420 रुपीज. म्हणून इथे सुद्धा 420 डिवायडेड बाय करणार आपण याला 3,500 रुपीज आणि मल्टिप्लाय बाय करायचं 100ने. परत 20 कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू इथे आली आहे 420 अपॉन 35. ठीक आहे. बघूया आता की 35 आणि 420 कोणत्या एका टेबलमध्ये येतात आपल्याला. ठीक आहे. सिम्पली याला करू आपण डिवाइड की 35 डिवायडेड बाय 420. पहिले तर 35 वन जा 35 घेऊ आपण याला 35 2 जा येतो आपला 70. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर किती आला तर इथं 12% आपला प्रॉफिट आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे शामराव काय झालं तर आपलं हे मोर ट्रान्झॅक्शन वॉज मोर पोर्ट म्हणजे आपला आन्सर जे आला आहे Y% बरोबर आहे. म्हणजे शामराव काय झालं तर यांचं जास्त प्रॉफिटेबल आहे ते ज्यांनी स्विंग मशीन विकत घेतली होती. ठीक आहे. थर्ड बघा हनी बॉट अ 1 बॉक्स ऑफ 15 ॲपल्स फॉर ₹400. हनीफ नावाच्या व्यक्तीने काय केलं एक बॉक्स विकत घेतला. ठीक आहे. त्याच्यात किती ॲपल्स आहे म्हणते तर 50 टोटल ॲपल्स आहे आणि टोटल बॉक्सची प्राईस किती म्हटलं आहे तर आपल्याला 400 रुपीज एवढी बॉक्सची प्राईस आहे आपल्या. अँड ही सोल्ड ऑल द ॲपल्स ॲट ₹10 आणि प्रत्येक ॲपल 50 ॲपल आहेत प्रत्येक ॲपल त्यांनी ₹10 विकला आहे. वॉज देअर अ प्रॉफिट ऑर लॉस अँड व्हॉट वॉज द पर्सेंटेज. ओके. त्याचा आपल्याला पहिले तर प्रॉफिटही फाइंड आउट करायचं आणि पर्सेंटेजसुद्धा फाइंड आउट करायचं. एकदम इझी क्वेश्चन आहे. हनीफ नावाच्या व्यक्तीनं 50 ॲपल विकत घेतले होते. एका बॉक्समध्ये 50 ॲपल येतात. ठीक आहे. तर त्याची प्राईस किती आहे 400 रुपीज घेतलेली आहे. पहिले गिवन बघूया. कॉस्ट प्राईस ऑफ द 15 ॲपल्स किती आपली 400 रुपीज आहे. पर ॲपल आपण कितीला विकत आहे ₹10 एक ॲपल विकला आहे. म्हणून ते सिम्पली केलं आपण त्याला 50 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे आपला आन्सर किती आलं तर 500 आलं. क्लिअर आहे. सेलिंग प्राईस इज द ग्रेटर दॅन द टोटल कॉस्ट प्राईस म्हणून आपल्याला घ्यायला प्रॉफिटच झालेला आहे. म्हणून सिम्पली केलं आहे 500 मायनस 400 म्हणजे आपला प्रॉफिट झालेला आहे इथे 100 रुपीजचा. हे झालं आपला प्रॉफिट. आता प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं होतं म्हणून आपण पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहे. कसं तर सिम्पली प्रॉफिट आपला 100 रुपीजचा 400 रुपीजचा आपण काय केलं होतं तर पर बॉक्स दिलेला आहे आपल्याला. एक बॉक्सची प्राईस दिली होती मल्टिप्लाय बाय सुद्धा 100च करायचं आपल्याला. 20 कॅन्सल ठीक आहे. आणि इथे येणार आहे 4 1 जार 4 4 2 जार ठीक आहे 4 1 जार 4 आणि 25 4 जार येतो 100 म्हणजे आपला पर्सेंटेज प्रॉफिट किती आलं तर 25% आपला काय झालं तर इथे प्रॉफिट झालेला आहे.